नंदुरबार जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी व आमच्या आदिवासी बांधवांच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात यासाठी आम्ही दिनांक 24 जानेवारी 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर आमच्या सामाजिक संघटनांतर्फे बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेलो आहे। आज शनिवार 15 फेब्रुवारी रोजी माननीय जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडम यांनी आमच्या आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी एक बैठक लावली। बैठक सकारात्मक झालेली आहे। या चर्चेमध्ये आमचे जे काही प्रलंबित विषय होते, पहिला जो प्रमुख विषय होता डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांनी त्यांच्या डिपार्टमेंट मधल्या ज्या काही भरत्या झाल्यात आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवरती जो काही त्यांनी अत्याचार केलेला आहे, आर्थिक देवाणघेवाण केलेली आहे, त्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून त्यांना या जिल्ह्यातून हकलपट्टी केली पाहिजे या मुद्द्यावरती मॅडमांनी सकारात्मक चर्चा केलेली आहे। वरिष्ठ स्तरावरती यावरती कारवाई सुरू असल्याचं त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे। त्यानंतर बिलीचापला तालुका तळोदा येथील आमच्या आदिवासी बांधवांची गेल्या अनेक वर्षापासून जन्ममृत्यूची नोंद होत नव्हती। त्या गावामध्ये अजूनही शाळा नाही, अंगणवाडी नाही, रस्ता नाही, वीज नाही, पाणी नाही, मूलभूत ह्या ज्या काही गरजा आहेत त्या अजूनही त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत। म्हणून मॅडम येत्या 4-5 दिवसात त्या गावामध्ये प्रत्यक्षात त्या भेट घेणार आहेत आणि प्रत्यक्षात त्या आमच्या सोबत आमच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत तिथं भेट देणार आहेत आणि त्या लोकांच्या समस्या जाणून समस्या सोडवणार आहेत आणि तसं ते लेखी पत्रही आम्हाला देत आहेत। त्यानंतर या बिलीचापडा येथील वनदाव्यांच्या संदर्भात गेल्या 5 वर्षापासून फायली लपवून ठेवलेल्या हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वन विभाग नंदुरबार यांच्यावर सुद्धा त्यांनी लेखी कारवाई केल्याचं आम्हाला ते पत्र देत आहेत। आणि इथं आम्ही 3 लोकसभेच्या विधानसभेचे उमेदवार अपक्ष उमेदवार इथं बसलेलो आहोत। लोकसभा व विधानसभेमध्ये या नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही लोकांनी खुलेआम पैसे वाटले आणि त्यांना असं वाटत होतं की आमच्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही, परंतु आम्ही संघटनांनी त्या पैसे वाटणाऱ्या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे म्हणून मागणी आम्ही रेटून धरली। आज अखेर मॅडमांनी त्या मुद्द्यावरती सुद्धा चौकशी करून त्या पैसे वाटणाऱ्यांवर कारवाई आम्ही करू असं लेखी ते पत्र आम्हाला देत आहेत। आणि ज्या ठिकाणी केलापाणी नंतर बिलीचापडा असे काही दुर्गम भागात आजही पाणी नाही, वीज नाही, रस्ता नाही, शाळा नाही, अंगणवाडी नाही, अजूनही दवाखान्यात नेताना अँब्युलन्सद्वारे गर्भवती महिलांना दवाखान्यात न्यावं लागतं। त्यानंतर त्या गावामध्ये रस्ता नसल्यामुळे बालकांचा मृत्यू होत आहे, गर्भवती महिलांचा मृत्यू होत आहे। अशा ठिकाणच्या ज्या काही समस्या आहेत त्या सुद्धा तात्काळ सोडवण्यासाठी मॅडमांनी आम्हाला संघटनांच्या प्रतिनिधींना ते लेखी पत्र देत आहेत। एकंदरीत आमच्या ज्या ज्या समस्या होत्या, जे जे विषय होते त्यावरती मॅडमांनी सकारात्मक चर्चा केलेली आहे आणि त्या आज आम्हाला लेखी पत्र देत आहेत।